शांती। आज आहे 3 एप्रिल 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा सारखे दयाळू बनून अनेकांना मार्ग दाखवा। जी मुले रात्रंदिवस सेवेमध्ये व्यस्त असतात तीच बहादूर आहे। प्रश्न आहे, श्रेष्ठ भाग्याचा मुख्य आधार कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे? उत्तर आहे, बाबांच्या आठवणीच्या यात्रेवर। जो जितकी जास्त आठवण करतो तितके श्रेष्ठ भाग्य बनवतो। शरीर निर्वाह अर्थ कर्म करत असताना बाबांची आणि वारशाची आठवण करत रहा, तर भाग्य श्रेष्ठ बनत जाईल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. बंधनमुक्त बनून बाबांच्या सेवेमध्ये लागायचे आहे, तेव्हाच श्रेष्ठ भाग्य बनेल। दयाळू बनून अनेकांना मार्ग दाखवायचा आहे। आंधळ्यांची काठी बनायचे आहे। 2. या शरीरामधून मोह काढून जिवंतपणी मरायचे आहे, कारण आता परत घरी जायचे आहे। आजारपणात देखील एका बाबांची आठवण रहावी, तेव्हाच विकर्म विनाश होतील। आजचे वरदान आहे, कल्याणाच्या भावनेद्वारे प्रत्येक आत्म्याच्या संस्कारांना परिवर्तन करणारे निश्चय बुद्धी भव। स्पष्टीकरण आहे, जसे बाबांच्या बाबतीत 100% निश्चय बुद्धी आहात। कोणी कितीही विचलित करण्याचा प्रयत्न करेल परंतु ते शक्य होणार नाही। तसेच दैवी परिवाराकडून अथवा संसारी आत्म्याद्वारे जरी कोणी कशीही परीक्षा घेवो, क्रोधी बनून सामना करो किंवा कोणी निंदा करो, शिवीगाळ करो, तरी देखील विचलित होऊ शकणार नाही। यामध्ये फक्त प्रत्येक आत्म्याप्रती कल्याणाची भावना असावी। ही भावना त्यांच्या संस्कारांना परिवर्तन करेल। यामध्ये फक्त अधीर व्हायचे नाही, समयानुसार फळ अवश्य निघेल। ही ड्रामाची अर्थात विश्व नाटकाची नोंद आहे। स्लोगन आहे, पवित्रतेच्या शक्तीद्वारे आपल्या संकल्पांना शुद्ध ज्ञान स्वरूप बनवून कमजोरींना समाप्त करा। ओम शांती।